तुमच्या पायाची, पायळू बाबांच्या पायाची शपथ घेऊन सांगतो मी, आपण मुद्दाम खरंच काय केलं नाही बाबा. अहो आपल्याला एका बाईचा वरडण्याचा आवाज आलता म्हणून आपण तिकडे गेलो होतो. आला होता ना, बोल ना. हो बाबा. बाबा ह्यो पण हो बोलतोय बघा. आता तुमच्यापासून लांब करू नका बाबा, आपल्याला तुमच्या सानिध्यात राहायचंय. या सगळ्यात चूक कोणाची आहे? आपली चूक आहे बाबा, आपली चूक आहे, सगळी चूक माझी आहे. आणि ह्या चुकीसाठी तुम्ही मला जी शिक्षा द्याल ना ती आपण भोगायला तयार आहे. तुम्ही फक्त सांगा मी काय शिक्षा भोगू, सांगा बाबा. शिक्षा देणारा मी कोण? तुला याचं प्रायश्चित्त घ्यावं लागेल. घेणार ना बाबा, सगळं प्रायश्चित घेणार. तुम्ही फक्त सांगा मी काय प्रायश्चित करू. फक्त आपल्याला तुमच्यापासून लांब करू नका बाबा. सांगतो, योग्य वेळ आली की सांगतो. हरिश्चंद्र, तुला तुझी चूक कळाली, तू प्रायश्चित्त घ्यायला तयार झालास, ही खूप मोठी गोष्ट आहे. होय बाबा. आता शांत हो, दीर्घ श्वास घे, हळूहळू सोड. बरं वाटतंय? लिटल लिटल. सांगा ना बाबा, काय प्रायश्चित्त घेऊ, लगेच घेऊन टाकतो. सांगतो, प्रायश्चित्त काय घ्यायचं तेही सांगतो. आधी मला पायळू बाबांशी बोलू दे, भगवंताशी संवाद साधू दे. त्यांच्याशी बोलतो, पाहतो या शंकेचं काय निरसन करता येईल. सत्यनाम. शरणम हृदयम. बसा. तर आज आपण सुरुवात करूया समज, गैरसमज. जावई बापू, जावई बापू, अहो लाली कुठे आहे? तुमच्या घरी बी नाही ती. मला कोणीतरी सांगितलं की ती इकडे आली आहे आणि तुम्ही तिला बांधून ठेवलंय. आधी माझं म्हणणं ऐकून घ्या ना डॉक्टर. डॉक्टर, आधी दिलेली जखम विसरलीस का तू? तिच्या आईला सांगायची काय गरज होती? आणि मुळात तू बघितलंच कधी? ते तुम्ही लालीला घेऊन जात होता तेव्हा पाहिलं मी. लक्ष ठेवतस माझ्यावर? नाही नाही, मी कशाला लक्षपेक्षा ठेवते. मी पाणी प्यायला चालले होते तेव्हा तुम्ही जाताना दिसलात. आणि मी खरंच तुमची शपथ घेऊन सांगते हो, मी काहीच सांगितलं नाही त्या बाईला. उलट आज सकाळी ती मार्केटमध्ये दिसली आणि मला घेरलं तिने आणि मला विचारत होती माझी पोरगी कुठं आहे, काय झालं तिचं. मी काहीच सांगितलं नाही. ते बायाने स्वतःच स्वतः ठरवलं आणि स्वतःच बोलते. मी कशाला असलं काय सांगू? मला माहिती नाही, हे जरी सांगितलं असतं तरी कोडं सुटलं असतं. कसं सुटलं असतं? म्हणजे ती गेली असती पोलीस स्टेशनला, ते जामकरांना सांगितलं असतं, जामकर इथं आले असते. ते जामकर तुमच्या किती डोळे ठेवणे तुम्हाला माहित आहे ना. मग तुम्ही अडकले असते आणि तुमच्यामुळे मी आपण. मला नाही सवय इकडचं तिकडं करायची. तुझ्याकडे नंतर बघतो, जा इथून. ना उठसूट फक्त मला मारायचंच असतं. योग्य वेळाने ना बरोबर माझा इंग धावते यांना. किती ती वळवळ, किती तो त्रास. या त्रासातून मुक्त करतो. दया करतो तुझ्यावर, सोडतो तुला. बस बस. माझं खरंच चुकलं. मी असं नव्हतं वागायला पाहिजे. मी याच्या पुढे तुम्ही सांगाल तेच करेन.
असंच अगदी शहाण्यासारखी पहिल्यापासून वागली असती ही वेळ आली असती का? हा, मी सांगितलं होतं ना, याआधी पण सांगितलं होतं, आश्रमाच्या कामाच्या बाबतीत कुठलीच लुडबुड नको आहे. पण आपल्या अंगात मस्ती खूप, म्हणून हे सगळं करण्याची वेळ आली आहे. तुझी आई आली आहे इथे, तिकडे जाऊन काय सांगशील? सांगू. असंच शहाण्यासारखं विचारायचं इथून पुढे सुद्धा. आईला जाऊन सांगितलं इथे काय झालंय, मी तुला मारलंय, कोंडून ठेवलं होतं. नाले, अगं काय झालं पोरे? एवढं समजवत होतं तरी तू काही बी नाही सांगितलं. हा, आणि हे कधी झालं, कसं झालं, आणि ही काय लागलंय? आय तुला सगळं सांगते, चल इथनं बाहेर चल. चल वहिनी, अहो हे काय डाउनलोडिंग आहे? हा, मला ते आत्ताच कळलं, सांगा की. वहिनी, जी काय असेल ती तुम्ही काय काळजी करू नका, बाबा सगळं नीट करतील. समजे घरी तुला ओळखतायत आणि तू इथे येऊन बसलीस होय, सांगून तरी येत जा की, नाही तर तुझ्या आईला वाटायचं की आम्हीच तुला डांबून ठेवतोय म्हणून. आणि हे काय लागले डोक्याला? ते काय नाही आपा, थोडासा मार बसलाय. मी जाते घरी. आया चल. हा, जा जा, लगेच जा. चल. मी आलो जरा सोडून. लालीला डिवचलंय तुम्ही कोपारा. आता याचे परिणाम भोगायला तयार राहा.